आता पाहूया टॉप 9 मुंबई पुण्यातली बातम्या। ठाणे शहरात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडी विरोधात मनसेकडून आज ट्रॅफिक मार्च ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोरून हरिनिवास सर्कल पर्यंत मोर्चा काढण्यात आला। हेमंत रासनेंच्या कार्यालयावर लोकमान्य नगर रहिवाशांचा मोर्चा। रासनेंनी मुख्यमंत्र्यांच्या सहीनं आणलेली स्थगिती हटवा, लोकमान्य नगर बचाव कृती समितीची मागणी। नवी मुंबईत मातंग समाजाच्या वतीनं भव्य मेळाव्याचं आयोजन। मेळाव्यात वनमंत्री गणेश नाईक यांची उपस्थिती। रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण, हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल तर पश्चिम मार्गावर वसई ते विरार ब्लॉक असणार। मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी 70,000 कर्मचारी तैनात। पोलिंग मॅनेजमेंटसाठी 3,500 कर्मचारी, सध्या 500 पोलिंग मॅनेजरची नेमणूक। शाळांच्या सुरक्षा उपायांवर मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं। बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का? मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल। पीएचडी फेलोशिप प्रलंबित असल्यानं पुण्याच्या गुडलक चौकात विद्यार्थ्यांचं आंदोलन। आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींची उपस्थिती। पुणे शहरातील 85% वाहतुकीचा भार 32 रस्त्यांवर। पुणे महापालिकेच्या पाहणीत वास्तव समोर। या सर्व 32 रस्त्यांची तसंच वाहतूक कोंडीला कारणीभूत समस्यांची पाहणी केली जाणार। पुण्यातील कोणकोणत्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते याचा प्रत्यक्ष अहवाल सादर करा। पुणे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या सूचना। प्रथमदर्शनी कारणे फोटोसहित अहवालात देण्याच्या सूचना।